श्री स्वामी समर्थ. स्वामींचे 11 गुरुवार तुम्ही ऐकलेच असेल. केंद्रामधून, मैत्रिणींकडनं, सेवेकऱ्यांकडनं, गुरु-बहिणींकडनं. तर स्वामींचे 11 गुरुवार याच्यावर मी एक सत्य घटना, एका महिलेची एक सत्य घटना मी या ठिकाणी नाव नाही सांगू इच्छित कारण की तिने मला हे सांगितलं होतं, पण मी तिला विचारलेलं नाही की मी तुझं नाव व्हिडिओ बनवू आणि शेअर करू. ह्या गोष्टी मी तिला सांगितलेल्या नाही. तिला हे सुद्धा माहीत नाही की मी व्हिडिओ करते. माझी मैत्रीण आहे आणि तिने मला सांगितलेलं होतं की बघ, हे 11 गुरुवार असे केले आणि मला याच्याहून तिसऱ्याच गुरुवारी असा आनंदाची बातमी माहीत पडली, तसा तू सुद्धा कर. तर मी आजपासून मी स्टार्ट करणार आहे. पण एक विचार आला की मनात की आपण एक व्हिडिओ करून याच्यावर शॉर्टमध्ये आपण टाकू. तर त्या महिलेचं नाव नाही सांगणार. तर त्या महिलेला गेल्या काही दिवसापासून शेतामध्ये उत्पन्न येत होतं, पण भाव भेटत नव्हता. तिने संकल्पित 11 गुरुवार केले. तिसऱ्या गुरुवारी एवढी आनंदाची बातमी आली, तर एवढ्या दिवसापासून जो केळीचा भाव उतरलेला होता, तो भाव आज चढला आणि 1700-1800 रुपये प्रमाणे तिची केळी कापली गेली आहे. तर तिला आज 7 ते 8 लाखाचं या ठिकाणी फायदा झाला. आणि दुसरी गोष्ट, या फायद्यामधून तिने अजून 2 गोष्टी सांगितलेल्या होत्या महाराजांना की मी संकल्पित 11 गुरुवार करते महाराज, आणि या ठिकाणी माझं हे कार्य सिद्ध होऊ द्या, माझं हे दुःख नष्ट होऊ द्या. तर ते 2 कार्य अजून राहिलेले आहेत. तर त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ प्रत्येकाने बनवणार आपल्या आहे. आपापल्या कारण की तिचे ते शक्तीप्रमाणे कार्य सेवा पूर्ण केली झाले पाहिजे. की मी त्याच्याने नक्कीच त्या आपली विषयावर आर्थिक, भौतिक, तुम्हाला सामाजिक माहिती सांगेल. प्रगती तर होते तुम्ही आणि सुद्धा आपल्यावर हे येणारे 11 संकट दूर गुरुवार होतात. सुरू आपल्याला करा आणि अडचणी तुमच्या कमी जीवनात होतात. कुठलीही आणि अडचण असेल, कुठलीही प्रॉब्लेम बऱ्याचशा असतील तर स्वामी दुःखातून, नक्कीच दूर संकटातून, करतील. येणाऱ्या 11 संकटातून आपली गुरुवार मुक्ती आपल्याला होते. कशी करायची आणि या ते पुढच्या थोडक्यात व्हिडिओ मी सांगते. पाठ आपल्याला या कसा ठिकाणी मांडायचा, उपवास करायचा कशा आहे. प्रकारे सकाळी उपवास उठून उपवास करायचे करायचा, याबद्दल होणार म्हणजे आहे. अंघोळ तर वगैरे झाल्याबरोबर व्हिडिओ देवपूजा पूर्ण बघा, आपल्याला या व्हिडिओला ठिकाणी लाईक पाठ करा, शेअर बांधून करा, घ्यायचे आहे सबस्क्राईब करा. आणि पुढचा पाठावर व्हिडिओ पूर्ण महाराजांचा बघा. फोटो तर ठेवायचा चला आहे, तर मग कळस मांडायचा हा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त त्याच्यात शेअर करण्याचा प्रयत्न करा. भगवानाची मूर्ती ठेवायची आहे आणि या ठिकाणी फूल, हार, फळ असेल नैवेद्य असं ठेवायचं आहे. त्या दिवशी तुम्ही उपवास करा. उपवास होत नसेल तर तुम्ही फळ आहार घ्या किंवा फराळ घ्या. या ठिकाणी आपल्याला श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राची 21 अध्यायाचे पारायण असतं. ते पूर्ण पोथी या दिवशी वाचायची आहे. तेव्हाच हे 11 गुरुवार आपले संपूर्ण होतील. पण तुमच्याकडनं काही प्रॉब्लेम असेल, वाचलं जात नाही किंवा कुठल्याही कारणाने तुमची प्रकृती बरी राहत नसेल, तर या ठिकाणी तुम्ही सेम पाठ तसाच मांडा. सेम सर्व तसंच करा. फक्त संकल्प करताना तुमच्याकडनं होत नाही तर 3 गुरुवार म्हणजे 7 अध्याय तुम्हाला या ठिकाणी वाचायचे आहेत. 7 आहे का 7? 7 दुनी 14, 7 त्रिक 21 म्हणजे 3 गुरुवारामध्ये तुमचे एक पाठ होतो. आणि या ठिकाणी तुम्ही महाराजांना तसं सांगायचं आहे की माझ्याकडनं ह्या कारणामुळे माझ्याकडनं हे पूर्ण 21 अध्यायाचे पोथी वाचली जाणार नाही. त्यामुळे महाराज, मी तुमची पोथी 3 भागात वाटून घेते आणि 3 गुरुवार करेल. असं तुम्ही सांगितल्यावर महाराज सर्व समस्यांवर तोड देतात. तर आपल्या या समस्याला का नाही स्वीकारून घेणार? तर तुम्ही असंच करा आणि नक्की भाव आणि विश्वास ठेवा. तुमचं कार्य नक्कीच पूर्ण होईल. महाराजांच्या सेवेला लागा. 11 माळी रोज करत चला. 108 दिवसात तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटेल. फक्त तुम्ही मनात इच्छा कराल, ती तुमची इच्छा लगेचच पूर्ण होईल. मागायची सुद्धा गरज पडणार नाही. देवामध्ये एवढी शक्ती असते, प्रबळ शक्ती असते. माझा भाव आहे, माझा विश्वास आहे आणि बऱ्याचशा लोकांना मी सांगत असते. तसं तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण एका सुंदर विषयावर, असं टॉपिक घेऊन. तर लगेचच भेटूया. चला तर मग सर्वांना माझ्या श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.